मोती खरा शोभतो आयशा संत बरा इको समकरा दांडेकरा वंदितो कलावज्ञ जीवोद्धरा अर्थावतारम कलंकांक तेजोधिका मोती वक्तम खलानीशवादापनो दाभ्यदीक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देव तुझे पाया दंडवत 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 तुझे नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरबिंदु समाकाले परब्रह्मस्वरूपिणी वासरात पीतनिलये सरस्वती नमोस्तुते विठाला विठाला जीवने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळे कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो प्रथम नमन कर गणनाथा दुसरे वंद शारदाता वंद देव ब्राह्मणाता नमरंग भूमिकाईशी नमन कवनी सकळा हरिकथा बोले व बढिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कारोनी आता न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोपी सेवेकरता निवडलेला भंग वैराग्यस्य परमूर्ती वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू वैराग्यनिष्ठ देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मला आता मरावं लागणारच नाही अशा अर्थानं या ठिकाणी संभाषण करतात विडाला अभंग आता सरळ सरळ भावात आपल्या समोर ठेवून जाईल. या जगामध्ये आतापर्यंत एकही व्यक्ती अशी झाली नाही, जरा बारकाईने चिंतन आहे का,
आतापर्यंत एकही व्यक्ती, एकही अवतार, एकही जीव, एकही योनी अशी निर्माण झाली नाही की जिला जावं लागत नाही. प्रत्येकाला जावं लागतं दादा. एखादी आमदार असू द्या त्याला सुद्धा जावं लागणार आहे. एखादी केंद्रीय मंत्री असू द्या त्यालाही जावं लागणार आहे. एखादी प्रधानमंत्री असू द्या त्यालाही जावं लागणार आहे. देव असला तरी जावं लागणार आहे, दानव असला तरी जावंच लागणार आहे. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल कितीही चांगला माणूस असला तरी जावंच लागेल. विठाला महाराज, हे आम्हाला माहीतच आहे प्रत्येकाला जावं लागतं. तुम्ही काही विशेष सांगतात, आम्हालाही माहित आहे प्रत्येकाला जावं लागतं. पण आता इथून पुढे मुद्दा आहे का, जावं प्रत्येकालाच लागणार आहे, पण जात असताना जायचं कसं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. कसं जावं माणसानं. जात असताना आमचे भीष्माचार्य प्रतिज्ञा करतात देवाला, देवा मी जात असताना मी कसा जावा. मी एखाद्या रोडच्या ऍक्सिडेंट मध्ये नाही, कुठेतरी बाहेर नाही, जिथं चांगली जागा आहे, जिथं माझं घर आहे, सगळेजण माझ्या बाजूला बसलेले, तर मग माझा जीव जा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. देवा एवढं कर माझ्यासाठी, मी ज्याही वेळेस या जगाचा निरोप घेईल त्यावेळेस फक्त एक कर. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री बंसी जी का वट हो और जमुना का वट हो, मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. देवा माझा देह जाईल ना त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये कशाची वासना नसावी. मी जात असताना कोणाची चिंता माझ्या अंतःकरणात नसावी, तर मी जात असताना फक्त आणि फक्त देवाचं चिंतन माझ्या अंतःकरणात असावं. एवढंच माझं जाण्याचं मार्ग. मी या पद्धतीने गेलो पाहिजे. म्हणून फार विशेष पहा, माणूस किती वर्ष जगला याला फारसं मोठं महत्व नाही, पण माणूस कसा जगला याला फार मोठं महत्व आहे. विठाला पण प्रत्येकाला जावं लागतं हा मुद्दा खरा आहे महाराज. मग तुकोबाराय असं का म्हटले, ऐका सरळ सरळ भावार्थ. जगद्गुरु तुकोबा या भंगामध्ये म्हणतात, न लगे मरावे आयसा ठाव दिला देवे. ठाव म्हणजे जागा. तुकोबाराय सांगतात, आता मला मरायची गरजच नाही. का नाही, कारण मला भगवंताने आता अशी जागा दिली की आता मला मरण नाही. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. महाराज हे कशासाठी झालं, कस काय झालं. माझ्या उपकारासाठी वागविला मोहन कंठी. मी भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणामध्ये भगवंताने माझं हे कार्य केलं. महाराज फक्त जागाच दिली का, नेमकी कुठं जागा दिली, नेमकी टी पॉइंटला दिली, मयूर पार्क मध्ये दिली, हर्सुलला दिली, N12ला दिली, N13ला दिली का, नेमकं कुठं कलेक्टर ऑफिसच्या आसपास नेमकं कुठे दिली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दुसरीकडे नाही दिली. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला भगवंताने दुसरी तिसरी जागा नाही दिली, तर स्वतःच्या घरामध्ये जागा दिली. घरामध्ये जागा दिली. मग भगवंताचं घर कोणतं, वैकुंठ हे भगवंताचं घर आहे. आणि त्या घरामध्ये भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारायांना जागा दिली. एका ठिकाणी काकड्यामध्ये फार सुंदर म्हणतात पहा, ओवाळू मी गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहावे तिकडे चंद्रके. या भक्तांना स्वतःच्या घरात जागा दिल्यामुळं सगळे भगवंताच्या सारखेच दिसायला लागले. आणि रुक्मिणी आई साहेबांना कळत नाही आता की नेमका भगवान परमात्मा कोण. घरी दिला ठाव अवघा सकळही वाव. आणि शेवट तुकोबाराय सांगतात की बाबा मी त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आता देव आणि मी याच्यामध्ये माझं आणि तुझं या दोन गोष्टी राहिल्या नाही. आणि या फार मुख्य आहे.
जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत या दोन गोष्टी माणसाच्या संपत नाही, आणि ज्याच्या संपल्या त्याला पण आयुष्य शिल्लक राहत नाही. विठाला विठाला किती नवल आहे दादा. आयुष्यभर माझं तुझं करतो त्या पैशासाठी, बालकांची चिंता नाही का? आयुष्यभर माझं माझं करतो, घर माझं, गाडी माझी, पद माझं, प्रतिष्ठा माझी, संपत्ती माझी, माझं 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 करतो. आणि एक दिवस असं लक्षात आलं, ज्याला आपण माझं म्हणलं ते आपल्या नावावरही होत नाही आणि ते सोबत नेताही येत नाही. विठाला विठाला दादा, जीवन जगत असताना माणूस जेवढं माझं माझं करतो, आपली गत कशी झाली सांगू का तुम्हाला? आपलं काहीच नाही पण आपल्याला सोडू काहीच वाटत नाही. बालकांचं चिंतन करा. आपलं काहीच नाही पण आपल्याला सोडावंसं काहीच वाटत नाही. अहो साधी तंबाखू नाही सोडू शकत आपण, तर बाकीचं काय घेऊन बसतो? आपलं काहीच नाही. आपली गत कशी झाली माहितीये का? आता आम्ही बऱ्याच वेळेला कार्यक्रमाला जातो, कुठे गेलो का लोक म्हणतात, महाराज 50 लाखाचा बंगला मी बांधला. कोणी बांधला? तो बांधलेला असतो गवंड्याने, पण कोणाचा सांगतो तो? मी बांधला. महाराज ही 27 लाखाची फॉर्च्युनर गाडी आहे, डस्टर गाडी आहे, ही मी घेतली. ही कुणाची? माझी. पण सांगू तुम्हाला, तुमची जर गाडी असती ती चालता चालता पंक्चर झालीच नसती का? झाली असती? गाडी जर तुमची असती पंक्चर झाली असती? आता येताना मला स्टेपने बदलणं पडलं कोट घालून. विठाला विठाला अरे हे फक्त म्हणायचं असतं, हे आपलं नसतं. हे फक्त जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत आपलं म्हणायचं असतं, मानायचं नसतं. हो, काही गोष्टी मानायच्या असतात, म्हणायच्या नसतात, आणि काही गोष्टी म्हणायच्या असतात, मानायच्या नसतात. काही गोष्टी मानायच्या असतात. देव, संत, साधू, घरातला ज्येष्ठ व्यक्ती, त्याचा आदर मानावा लागतो. इच्छा नसली तरी सुद्धा काय करावा लागतो? मानावाच लागतो. आणि काही गोष्टी नुसत्या म्हणाव्या लागतात. हा, मुलगी बघा, मुलगी घरातून बाहेर चालली आणि मुलीने आईला सांगितलं, आई मी मैत्रिणीकडे जाऊन येते. आज्ञा मागितली का सांगितलं? जाऊ का नाही विचारलं. फक्त म्हणावं लागतं जाऊन येते. ती हो म्हटली तरी नाही म्हटली तरी ती जाऊनच येणार आहे. काही गोष्टी फक्त म्हणाव्या लागतात. विठाला विठाला. पण आपलं काय झालं माहितीये का? आपण ज्याला मानायचं त्याला म्हणायला लागलो, आणि त्याला नुसतं म्हणायचं त्याला आपलं मानायला लागलो. हे आपलं नाही दादा. आपण जेवढं काही कमवतो हे फक्त भगवंताच्या उपकारानंच कमवले जातं. आपलं काय हो विचार केला तर? एखादी म्हणत असेल, महाराज माझं शरीर आहे, आम्ही कीर्तनात सांगत असतो, अरे हे देह सुद्धा आपला नाही. एक जण मला म्हटले, महाराज काय सांगता तुम्ही? हा देह माझा आहे, हात माझे, पाय माझे. बरोबर आहे का नाही? हा देह आपलाच आहे का नाही? आपलाच आहे का नाही? मग कोणाला असं वाटतं आपली हाल व्हावं असं कोणाला वाटतं? डोळे कोणाचे? डोळे आपलेच आहे का नाही? मग कोणाला वाटतं की आपल्याला मोतीबिंदू झाला पाहिजे? वाटतो कोणाला? मोतीबिंदू व्हावासा वाटत नाही, होत नाही का? होतोच ना. याचं कारण डोळे आपले नाही, डोळ्या सत्ता आपली नाही. पाय आपले. पाय लोक म्हणत असतील, महाराज पाय आपले आहे का? काही काळापुरते आपले ते सोडून द्या, पण जर पाय आपले असते तर गुडघे दुखले नसते, रोज कुठल्या तरी पुड्या खावा लागल्या नसत्या माणसाला, आहे का नाही? रोज कुठल्या तरी डॉक्टरला चेकअपचे पैसे द्यावे लागले नसते. जाऊ द्या. काही लोक म्हटले, महाराज अहो हे आमचंच आहे, तुम्ही काही म्हणा. तुम्हाला सांगू, याच्यात आपलं काहीच नाही. जोपर्यंत भगवान परमात्मा याच्यात आहे तोपर्यंतच हे आपले. याच्यातला भगवान परमात्मा निघून गेला की हे फक्त केवळ आणि केवळ माती. काही लोक म्हणले, महाराज असं कसं? हे शक्य नाही आहे. ऐका,
अंत्यविधी येते आणि त्या अंत्यविधीमध्ये येत असताना असं उताराकडून एक जण सायकलवर चाललं, बिचाऱ्याचे ब्रेक काढून घेतले होते कोणीतरी. जे ब्रेक असतात ना सायकलचे, ते ब्रेकचे गट्टेच काढून घेतले होते कोणीतरी. त्याचं ब्रेकच लागाना. समोरून अंत्यविधी येते. आता ब्रेक न लागल्यामुळे परिणाम असं झाला, ते जसं गेलं ते अंत्यविधीच्या दोघांच्या मध्ये गेलं. खांदेकरी असतात ना चार, तर चारही खांदेकऱ्याच्या मध्ये घुसलं. ते बाजूला पडले, ब्रेक बाजूला पडलं. 2-3 जण उठले, त्याला मारायला लागले. नालायक आहे, बेअक्कल आहे, तुला कळत नाही कुठं चालतो, पाहतो का काही प्रसंग काय. ते इतकं हुशार होतं. ते म्हटले, पा जे पडलं ते काहीच बोलत नाही, तुम्ही काऊन मारता मला. लक्षात आलं असं ना तुमच्या. जे पडलं ते काहीच बोलत नाही, तुम्ही का मारता. अरे जे पडलं त्याच्यात आता देवच नाहीये. त्याला जाळलं काय, त्याला पुरलं काय, आणि तो पडला काय, त्याला काहीच घेणं देणं नाही. विडाला माणूस म्हणतो दादा, चालता चालता माणसाचा जीव जातो. कुठल्या अहंकारामध्ये माणूस जीवन जगतो मला हे कळत नाही. महाराज माझ्याकडे एवढंही, माझ्याकडे तेवढंही, सांगू तुम्हाला किती असू द्या, एक ना एक दिवस जावं लागणार आहे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. दादा किती सांभाळा हो. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. काही लोक म्हणतील तू कीर्तन करत होता कव्वाल्या कधी बसून म्हणायला लागला. अजिबात नाही. जे चांगलं आहे ना दादा, ते स्वीकारलं पाहिजे माणसानं. सोशल मीडियात सगळंच वाईट आहे. कोण म्हणतं सोशल मीडियाचा जर चांगला उपयोग केला तर ते सुद्धा जीवनाला फार सार्थकी दादा. चला मी सांगून जाईल. एक दिवस याच्यातून जीव निघून गेला, याची किंमत एक काहीच नाही दादा. किती मोठा ऑफिसर असला म्हणजे त्याला आंघोळ एसीच्या रूम मध्ये घालतील शेवटची. किती मोठा असला म्हणजे अजिबात नाही दादा. याचं कारण असं आहे, एकदा आयुष्य संपलं तुमचं आटोपलं. विडाला पण आपलं झालंय काय माहितीये का, आपल्याला जायचं हे माहीतच नाही. आपलं कसं झालंय सांगता. आता आपण सगळे ग्रामीण भागातूनच आला असं एक माझा समज आहे. 2 मिनिटात सांगतो. सगळ्यांना शेती माहित आहे, खेडगाव माहित आहे. संध्याकाळी गाडी झोपली, बैलगाडी जुंपली की माणसं दूध काढून घराकडे जातात. आणि घराकडे जात असताना बैल गाडी ओढतात. बैलगाडीवाला गाडी चालवतो आणि त्याच्या दोन्ही चाकाच्या मध्ये आख असतो, आख. आणि त्या आखाच्या खाली कोण चालतं काका, कोण चालतं. आता लक्षात तुमच्या. त्या आखाच्या खाली पाळलेलं कुत्रं चालतं त्या घरात. आता कुत्र्याला मी चालता चालता म्हटलं, दादा अरे एवढ्या अडचणीत काऊन चालतं, जरा बाहेर चाल ना मोकळं. ते म्हणला, महाराज बाहेर आलो असतो, पण मी गाडीच्या बाहेर आलो की गाडी खाली पडन. लक्षात आलं असताना तुमच्या. तुम्ही सुज्ञ माणसं आहे सगळे, जास्त सांगायची गरज नाही. गाडी बैल चालवताय का कुत्र, गाडी बैलच चालवताय. पण कुत्र्याचा काय समज आहे की हे मी चालवतोय आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फारसा फरक नाहीये. विडाला दादा, जीवन जगत असताना फार चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं लागतं. प्रत्येकाला मरावंच लागतं. पण मरायचं कुठलाच अहंकार घेऊन जीवन जगू नका. म्हणून तुकोबाबाई सांगतात, आता त्या देवाकडे गेल्यामुळं माझे तुझे नाही, आता माझं नाही आणि तुझं राहिलं नाही. असा सरळ सरळ अभंग. विडाला
आज किम निमित्तानं सेवा आहे हे आपल्याला माहीतच आहे. कैलासवासी दिगंबर दादा त्र्यंबक शेटे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे आणि विठाला विठाला कैलासवासी दिगंबर त्र्यंबक शेटे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची सेवा आलेली आहे. तू 2 मिनिटात सांगून जाईल दादा का करावं लागतं वर्ष श्राद्ध, का करावं लागतं उत्तर कार्य, का करावं लागतं 10वं. मी 2 मिनिटात सांगून जाईल. ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडं सेवा आली ते विजया दिगंबर दादा शेटे, अमोल दादा, प्रतिभाताई, राहुल दादा आणि समस्त शेटे परिवार यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. प्रथमतः धन्यवाद देईल दादा या मंडळींना. जीवन जगत असताना हे 2 पैलू फार महत्वाचे असतात जीवनात, फार महत्वाचे असतात. त्याच्यापैकी एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील. हे 2 पैलू इतके महत्वाचे असतात. माणूस जर कलेक्टर झाला असेल तर आई आणि वडिलांमुळे, माणूस जर सज्जन झाला असेल आई आणि वडिलांमुळे, आणि जर एखाद्या वेळेला माणसाचे जर आचरणही चांगलं नसेल तर 100% आई वडिलांमुळे. जुडाला या जगात प्रेम करणारी फार कमी माणसं भेटतात दादा, फार कमी माणसं भेटतात प्रेम करणारी. जीवन जगत असताना असंख्य माणसं भेटतात पण खरे जीव लावणारे फक्त आईबापच असतात. का करायचं त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं, का करायचं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मला हे सांगायचंय. पण ते सांगण्याच्या अगोदर नेमकं करावं का हे 2 मिनिटात सांगेल ऐका. जीवन जगत असताना खरा आधार जर कोण असेल तर आई आणि बाप असतात. पण जोपर्यंत जिवंत आहे ना दादा तोपर्यंत दोघांची किंमत कळत नसते. हे आमचं दुर्दैव. फार कमी लोक असतात की त्यांना त्यांची किंमत कळते, फार कमी लोक असतात. जीवन जगत असताना सगळ्यात मोठं अनमोल मार्गदर्शन जर कोणाचं मिळत असेल तर ते फक्त आई आणि बाप. याच्यापेक्षा मोठं नाही करू शकत दादा कोणी. घरामध्ये आई आणि बाप जोपर्यंत आहे ना दादा तोपर्यंत घरातल्या कुठल्याच व्यक्तीला कशाची चिंता नसते, कशाची चिंता नसते. म्हातारा बाप जोपर्यंत वाट्यावर बसलेला आहे ना तोपर्यंत कोणाची भीती सुद्धा नसते. म्हातारी आई जोपर्यंत पलंगावर बसलेली आहे ना तोपर्यंत कशाचीच भीती नसते हो. पण ज्या दिवशी ती आई आणि ज्या दिवशी तो बाप जातो ना दादा, जगाचं सगळं सुख जरी आपल्या पदरात पडलं असेल पण तरी सुद्धा दुःखाला कमी राहत नाही ते आई वडील गेल्याच्या नंतर. विठाला काय असतो दादा बाप जीवनामध्ये, काय असतो बाप. बाप स्वाभिमानी बना, बाप कणखर कना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूच्या संवेदना. दादा बाप आम्हाला कधी कळाला का? बाप रागवताना बघितला असेल, बाप आम्हाला न देणारा, वेळ न देणारा बाप आम्ही पाहिला असेल. पण सांगू, आपण ज्या दिवशी बापाला शाळेत बोलवलं त्या दिवशी बाप जर शाळेत आला नसेल ना तर तो फक्त तुमच्या चिंतेसाठीच आला नसेल हे लक्षात घ्या. शिक्षकांचा फोन आलेला असतो, साहेब तुमच्या मुलाचे 1000 रुपये फी बाकी तेवढी घेऊन या ना. मुलगा सांगत असतो बाबा चला ना आज आपल्या शाळेत जायचं. बापाच्या खिशात पैसे नसतात. बाप 10-20 लोकांच्या घराला खेट्या मारून आलेला असतो. अहो 1000 रुपये द्या ना, माझ्या मुलाची फी भरायची, 1000 रुपये द्या ना. सांगू 2 मिनिटात सांगून दे. मुलाने जर बापाच्या दवाखान्यासाठी, आईच्या दवाखान्यासाठी 5000 रुपये लावले असेल तर तो 10 जणांना सांगतो. पण मुलाच्या खर्चासाठी किंवा मुलाच्या दवाखान्यामध्ये जर आईनं स्वतःची किंवा बापानं स्वतःची किडनी जरी दिली असेल तर ते स्वतःच्या लेकराला सांगत नाही, त्याला बाप म्हणतात. बापाला
बापाला स्वाभिमान असतो आपल्या मुलाचा. माझा मुलगा उच्च शिक्षित होतोय, माझा मुलगा शाळेत जातोय, लागू द्या ना 2-5 हजार खर्च. आमच्या संस्थेत जेव्हा मुलं टाकतात नाही वडील, त्यावेळेस बाप म्हणत असतो, महाराज 2-5 हजार शिल्लक लागले तरी चालतील, पण आमच्या मुलांना संस्कार लागले पाहिजे दादा. ही नैतिकता ज्याची असते त्याला बाप म्हणतात. बाप स्वाभिमानी बना, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा जाळूच्या संवेदना. त्याचा अंतःकरण कधी झाकून पहा, काही नाही लागत महाराज. आपले वडील आपल्यापासून आनंदित होण्यासाठी काहीच नाही लागत. फक्त एकदा विचारायचं संध्याकाळी, बाबा कस काय तब्येत तुमची. तुम्ही एवढं जर विचारलं ना, तो बाप मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देतच मरेल दादा. विठाला विठाला. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप 3-3 शिफ्ट मध्ये काम करतो बघा. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, काही नसतं महाराज मनात. बाप जेव्हा ड्युटीला जातो ना, तेव्हा त्याच्या मनात एकच असतं, पगार चांगला झाला पाहिजे, माझी पत्नी आनंदित राहिली पाहिजे, माझ्या मुलाचे शिक्षण चांगले झाले पाहिजे. आणि याच्यासाठी स्वतःचं रक्त रात्रभर जाळतो, त्याला बाप म्हणतात. रात्रभर रक्त जाळतो दादा तो, रात्रभर 3-3 शिफ्ट मध्ये काम करतो. म्हणून जीवन जगत असताना तो बाप आम्हाला कळायला पाहिजे. काय असतो बाप ऐका. बाप घराचा तो पाया, माय कळस त्यावर. बाप घराचा तो पाया, माय कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. आमचा बाप म्हणजे घराचा पाया असतो बरं, आणि आई म्हणजे घराचा कळस असतो. आणि ज्या दिवशी बाप गेला ना दादा या जगातून, त्या दिवशी पाया ढसळत असतो. आणि ज्या घराचा पाया ढसळला ना दादा, त्या घराला उभं करण्यासाठी फार मोठी मेहनत त्या मुलांना घ्यावं लागते. विठाला उलाढाली करतो हा फक्त घरासाठी. बाप उलाढाली करतो फक्त घरासाठी. शिव्या शाप या जगाचे घेतो आपुल्याच माथी. एक रुपयासाठी दादा तो बाप आपला कोणाकोणाच्या घराला जाऊन भेट दिली असेल त्यानं, ते आपल्या मनाला विचार. आज आपण चांगल्या गाडीत बसत असेल, आज आपण चांगल्या घरात राहत असेल, पण आपले वडील आणि आपल्या आईनं इथपर्यंत येण्यासाठी किती जणांच्या शेतामध्ये खुरपणी केली हे विसरू नका. आपला बाप औरंगाबादचं घर घेताना किती जणांकडून कर्जानं पैसे आणले हे विसरू नका. आपला बाप भर बस स्टँडवर लोक म्हणायचे, पाटील पैसे नाही दिले, आणि पाटलानं मान खाली घालावी, देतो 2-3 दिवसात. पण कधी पोराला फोन केला नाही, त्याचं नाव बाप आहे. विठाला विठाला. घर बायको नि मुले यांना जगवण्यासाठी. ऐका काय असतो बाप. घर बायको नि मुले यांना जगवण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. घर बायको मुलं जगवण्यासाठी दादा बाप एका पैशासाठी 10-10 जणांच्या घरामध्ये फिरतो दादा. त्यावेळेस आम्हाला आमच्या बापाची किंमत कळते की खरं आमचे वडील होते म्हणून आज आम्ही या ठिकाणी उभे. बाप रडत नाही दादा कधीच. बाप कधीच रडताना पाहिलं नसेल. बाप फक्त एकदा रडतो आयुष्यात, एकदा. बाप साठवतो अश्रू वाट पाहि त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप रडत नाही कधीच, पण बाप एकदा रडतो फक्त. जेव्हा माझी ताई, जेव्हा माझी बहीण नवरदेवाच्या गाडीत बसते, जेव्हा जायला लागते ना,
सगळेजण मनपाच्या दारात उभे असतात तिला वाटी लावण्यासाठी, पण एक जण तिथं वाटी लावण्यासाठी नसतो. ती मुलगी सगळीकडे पाहत असते. ज्याने 10 लाखाचं कर्ज काढून माझं लग्न केलं तो माझा बाप दिसत नाही कुठं. पैसा नसताना बँकेचं कर्ज काढलं असेल, माझं लग्न केलं, तो बाप दिसत नाही मनपात कुठे. आणि मग ती मुलगी काव्या बाव्या नजरेनं त्या सुकलिया माये बाळ हुर हुर पाहे, पैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ती पोरगी हुरू हुरू नजरानं आपल्या बापाकडे पाहत असते. माझा बाप दिसत नाही, माझा बाप दिसत नाही. जात असताना सगळ्यांना भेटते, पण एकाच वर्णन करते, दादा दादा, अरे आतापर्यंत तू जर आपल्या बाबाला जर कधी बोलला असेल आणि बापाला जर आपल्या बाबाला जर राग आला असेल ना, तर मी जाऊन समजूत घातली बाबाची. पण हे बघ, आता मी नसणार आहे, आणि तू जर कधी बोलला ना, अरे बाबांचा स्वभाव असा आहे, बाबांना कोणी बोललेलं सहन होत नाही. आयुष्यभर आपल्यासाठी रक्त जाळलं त्या माणसानं, आयुष्यभर आपल्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं, मांसाचा चिखल केला, हाडाची काढं केले. दादा, अरे ज्या बापाने आपल्याला वाढवलं त्याला अपशब्दानं बोलू नको, बरं बोलू नको. ती बहीण सांगते, आईच्या गळ्यात पडते, आई आतापर्यंत जर तुमचे कुलगुरू झाले तर मी जात होते माझ्या वडिलांना जेव घालायला. जर कधी बापाचं आईचं भांडण झालं असेल ना, जी मुलगी असते ना दादा, मुलगी कॉलेजून शाळेतून घरी येते आणि आपल्या आईला विचारते, माय बाबा कुठे आहे का? आणि मग आई त्याला सांगत असते, असतील मध्ये रूम मध्ये. आणि मग ती मुलगी दादा त्या बापाकडे जाते. बाप झोपलेला नसतो बापाला. बापाच्या मनामध्ये विचार चालू असतात, काय पाप केला असेल, सगळ्या घरासाठी जाळ जाळ जळतो मी, खस्ता खातो मी, आणि तरी सुद्धा माझी किंमत नाही. बाप रडत असतो मनात विचार करून. पण पोळीची चाहूल लागल्या एवढा मोठा बाप पण डोळे पुसून गपचीप अंगावर घेऊन झोपत असतो. ती पोरगी जात असते दादा तिथं, त्याच्या उशाला बसत असते, आणि उशाला बसल्याच्या नंतर आवाज देते, बाबा चला ना, उठा ना, मला जेवायचंय, आपण चला उठा. बाप उठत नाही दादा. पण ती मुलगी सांगत असते, बाबा तुम्ही किती नाटकं करा, पण तुम्ही केलेलं नाटक मला लगेच लक्षात येतं, तुम्ही झोपलेले नाहीये, मला माहिती. ही फक्त मुलगी असते दादा घरात, फक्त मुलगी असते. म्हणून जीवन जगत असताना मुलगी जन्माला येऊ द्या दादा, ती फक्त मुलगी असते. आणि मग तिचा आवाज ऐकल्याच्या नंतर बापाला हुंदका दाटून येतो. बाप उठतो, तिच्या गळ्यात पडून वरतो आणि तिला शांत करते. मुलगी शांत करते बापाला, आणि बापाला मुलगी सांगते, बाबा चालन जेवायला. वडील म्हणतात, बाई मला जेवायची इच्छा नाही. त्यावेळेस मुलगी सांगते, बाबा तुम्हाला नाही जेवायचं ना, मग मी सुद्धा उपाशी राहते. आणि असं म्हटल्याच्या नंतर दादा तो बाप किती रडत असू द्या, त्या मुलीकडे पाहून हसतो आणि लगेच जेवायला जातो. ही मुलगी दादा मुलगी. म्हणून जगात सगळ्यात मोठं घटना, सगळ्यात मोठं दुःख बापाच्या मनात काय असेल तर ते बापाच्या मनात एकच दुःख असतं की आपली मुलगी आता सोडून जाणार आहे आणि आपल्याला जीव लावणार आहे. या घरात आता कोणीच नाहीये. विडाला विडाला म्हणून तो बाप फार महत्वाचा असतो बाबा घरामध्ये. ती मुलगी त्याला जेव घालते आणि ती मुलगी बापा त्या आईला सांगते, मी जर भांडणं झाले तर तुमच्या भांडणं मी सोडवले असतील, बाबाला जेव घातलं असेल माय, पण आता बोलू नको बरं. ती पाहत असते आपला बाप कुठं दिसत नाही. आणि मग तिच्या लक्षात येतं आपले वडील कुठं असतील. ती पटकन आतमध्ये जाते आणि दरवाजा उघडते. उघडल्याच्या नंतर बाप हातामध्ये फोटो घेऊन, त्या पोरीचा फोटो घेऊन रडत असतो आणि रडता रडता म्हणत असतो, बाई आज तू जाणार आहे, तू नाही जाणार, तुझ्यासोबत तो माझा जीव सुद्धा, माझा प्राण सुद्धा घेऊन जाणार. तो बाप म्हणत असतो. ती मुलगी पाहते, बाबा नका ना रडू, मी तर म्हणत होते लग्न नाही करायचं, पण तुम्हीच मला आग्रह केला का नाही. ती तिचं सात्वन करते आणि बापाला मंडपाच्या दारापर्यंत घेऊन येते. पण कधी न रडलेला बाप, अरे हिमालयासारखा बाप सुद्धा पार्वतीच्या लग्नात वरतो. याला बाप म्हणतात आणि त्याला मुलगी म्हणतात. जय
जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. दादा म्हणून तो बाप फार महत्वाचा आहे. आमचा बाप आम्हाला कधी कळालाच नाही, पण धन्यवाद देईल मी या शेती परिवाराला की आपण आपल्या वडिलाची स्मृती 1 वर्ष आपल्या अंतःकरणामध्ये तेवत ठेवली आणि आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं एवढा मोठा समारंभ आपण करताय. फार फार धन्यवाद. विठाला आणि आज त्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मी अभंग इथं आल्याच्या नंतर बदलला दादा. माणसाचं जीवन कसं असावं ते सांगणारा आजचा हा अभंग. का करावं वर्ष श्राद्ध हे सांगण्यासाठी आजचा हा अभंग आहे. का करावं वर्ष श्राद्ध 2 मिनिटात सांगून देईल दादा. माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याच्या आशा अपेक्षा आकांक्षा संपत नाही दादा. कधीच संपत नाही. कधीच संपत नाही. ज्या दिवशी जीव जातो ना, जीव गेल्याच्या नंतर जर त्याच्या काही अपेक्षा राहिल्या असतील तर त्याला मुक्ती नाही भेटत. मुक्ती नाही भेटत त्याला. ज्या दिवशी तो देह जातो, फक्त देह जातो, पंचभूताचा देह पडून जातो, पण जीव मरत नाही. जो जीव आहे तो मरत नाही. श्रीकृष्ण भगवान परमात्मा सांगतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोच एवच. तो जाळत नाही, त्याला जाळल्या जात नाही, त्याला छेदन केल्या जात नाही, त्याला मारल्या जात नाही. फक्त देह पडतो, देह जळतो, आत्मा जीव जळत नाही दादा. मग ज्या ठिकाणी तो जीव जातो ना दादा, त्या ठिकाणी मग त्याला अंत्यविधीची तयारी केल्या जाते. तो जीव मात्र तो जीव येतो तिथंच भटकत असतो आणि तो सगळं पाहत असतो. कोण कोण काय काय करतं ते सगळं पाहत असतो. बरं गरुड पुराण तुम्ही ऐकलेलंच. मी फक्त स्पर्श करून जातो कारण माझ्याकडे इतका वेळ नाही. तो जीव त्या ठिकाणी पाहत असतो कोणाचा माझ्यावर किती जीव आहे. आणि मग असं करत करत आता 5 प्रकारचे पिंड त्या ठिकाणी पाडावं लागतात. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी देह गेला, ज्या ठिकाणी देहातून जीव निघून गेला तिथं एक पिंड ठेवावा लागतो, कणकीचा पुतळा. ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी दुसरा पुतळा, जिथं आंघोळ घातली तिथं तिसरा पुतळा, ज्या ठिकाणी विसाव्या दिल्या जातो तिथं 4था पुतळा आणि ज्या ठिकाणी अग्निडाग दिल्या जातो तिथं 5वा पुतळा. 5 पंचभूताच्या नावानं हे 5 पुतळे त्या ठिकाणी एका ठिकाणी ठेवावं लागतात. चला मग आंघोळीची तयारी होते, आंघोळ घातल्या जाते आणि आंघोळीच्या नंतर त्याला तिरडीवर ठेवल्या जातं. तिरडीवर ठेवल्याच्या नंतर बांधलं जातं आणि 4 जण जे मुलं असतात, भाऊबंद असतात, खांदा दिल्या जातो, तिथून उचलल्या जातं. तो जो जीव असतो ना दादा तो भटकत असतो, त्याला देह नसतो ना आता. मग तो देह, तो जीव, आपण जी तिवडी बनवतो त्या तिवडीला जे बांबू असतात त्या बांबूमध्ये प्रवेश करतो तो जीव. आणि त्या बांबूमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तो जीव आता त्या शरीरासोबत स्मशानाकडे जातो. जात असताना विसावा दिला जातो. विसावा असतो ना, कुठं असतो? एसीच्या रूम मध्ये. मग तिथं ना व्हीआयपी रूम असते, ना एसी असते, ना नॉन एसी असते. वेस कळत असेल तुम्हाला. वेसीच्या बाहेर दिला जातो. वेसीच्या बाहेर कितीही संपत्ती असू द्या, कितीही मोठा अमाप पैसा असू द्या दादा, विसावा घराच्या बाहेरच. मी तर म्हणतो घराच्या बाहेर म्हटल्यापेक्षा गावाच्या सुद्धा बाहेरच. ही जीवनाची सत्यता आहे दादा. आणि मग तो जीव त्या बांबूमध्ये असतो बाबा. विसावा दिल्याच्या नंतर एक पद्धत आहे, त्या विसाव्याच्या ठिकाणी त्या जीवाला खाण्यासाठी शिदा ठेवल्या जातो. पुरणाची पोळी, गुलाबजाम असंच असतं ना. काही काय असतं? अहो शिळी भाकर असते, शिळी भाकर. आता जर लोकांनी नियम बदलला तर नाही सांगतायत माय, पण अहो ज्यानं कधी तुपाच्या पोळी शिवाय पोळी खाल्ली नाही,
ज्यानं कधी जर एखाद्याला भाजी गरम असली तर बायकोकडे चमचा फेकला असेल, तुला कळत नाही का? भाजी थंडी झाली आज, त्याला सुद्धा कोणचं शिळी भाकर आणि कणिक. जीवनाची सत्यता आहे महाराज. ज्या दिवशी माणसाला हे जवळून पाहायची पाळी येते ना, त्या दिवशी माणसाला झटका बसत असतो. विठाला विठाला आता त्या जीवाला भूक लागलेली असते बा, त्या जीवाला भूक लागलेली असते, कारण जेवलेला नसतो. आणि शास्त्राचा नियम आहे, जसा जीव आलेला आहे त्याच पद्धतीने जीव जात असतो. येत असताना पोटात अन्नाचा कणही नसतो आणि जात असताना सुद्धा अन्नाचा कणही पोटामध्ये नसतो. जसा आला तसा जातो जीव. भूक लागलेली असते, खाण्याची इच्छा असते प्रचंड, पण देह नाही ना, खाता येत नाही. ते भाकर खाण्याचा प्रयत्न करतो, तो मोठ्या मोठ्यानं आवडतो, पण त्याचा आवाज कुणाला येत नाही. जरा बारकाईनं लक्ष द्या. जे आपण पीठ ठेवतो का, पीठ ठेवल्याच्या नंतर सगळे पुढे गेल्याच्या नंतर येताना बघा, त्या पिठाला असे बारीक 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 छिद्रे पडलेले असतात पहा. त्या जीवानं खाण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्याला ते खाता येत नसतं. म्हणून जर तेव्हा खायचं असेल ना, तर आता कुणाला तरी खाऊ घाला. जर गेल्याच्या नंतर उपाशी पोटानं जायचं नसेल तर आता कोणाला तरी 2 मुखात अन्न घाला. लोक म्हणत असतात, महाराज काय भाग्यवान माणूस आहे होतो. अहो, जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर लगेच जीव गेला. समजावं की जीवनामध्ये अन्नदान खूप केलेलं आहे. एखाद्या गरीबाच्या लेकराला फार मोठं काहीतरी दिलंय म्हणून भरल्या अन्नानं गेला आणि भरल्या पोटानं गेला. हे फार मोठं शास्त्र आहे दादा. म्हणून कुणाला तरी अन्नदान करत चाला जर तिथं खायचं असेल तर. आणि मग तिथून पुढं त्याला उचलल्या जातं. तो जीव पुन्हा त्या वेळूमध्ये येतो, स्मशानापर्यंत नेल्या जातं. स्मशानात नेल्याच्या नंतर चिता रचल्या जाते. चितेवर ते प्रेत ठेवल्या जातं. पंचमभूताचं प्रेत त्याच्यावर ठेवल्याच्या नंतर जे बांबू असतात ते बांबू मोडल्या जातात आणि पुन्हा त्या चितेवर टाकल्या जातात. टाकल्याच्या नंतर, मोडल्याच्या नंतर तो जीव त्याच्यातून बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर पाणी पाजण्यासाठी जो घट असतो ना, पाणी पाजण्यासाठी घट, त्या घटामध्ये तो प्रवेश करतो. आता सगळं त्या ठिकाणी पूजा वगैरे होते त्याची आणि अग्निडाग दिला जातो. आता 2 प्रकारचे अग्निडाग आहे, एक भडाग्नी आणि एक मुखाग्नी. जर मुलगा असेल, एक तर कनिष्ठ पाहिजे नाही तर ज्येष्ठ पाहिजे. मुलगा असेल तर मुखाग्नी, जो मुखाकडून दिला जातो तो. आणि जर मुलगा नसेल, अपत्य नसेल तर जावयाला तो मान आहे, म्हणजे जावयाला देता येतं. मुलगा नसेल तर मग जावयानं जर दिला तर तो पायाकडून दिला जातो, त्याला भडाग्नी म्हणतात. मग अग्निडाग दिल्याच्या नंतर काय विशेष आहे दादा, ज्या माणसाला कधी बाहेरची हवा लागू दिली नाही, ज्या माणसाला कधी ऊन सहन झालं नाही, तो माणूस आता आपल्या समोर चितेमध्ये जळतोय. तुकोबाराय सांगतात, अरे अंत्यविधीला जाणारे नुसते अंत्यविधीला जाऊ नका, समोरचं जळणारं प्रेत पहा आणि सावध व्हा, सावध. जळणारं प्रेत पान सावध व्हा. तुकोबा त्या गुन्हे करे सावध त्या गुन्हे
त्या जळणाऱ्या प्रेताला पाहून सावध व्हा. मारा हाका देवा भय आट्टा असे देवाला विनंती करा. देवा एक दिवस मला असंच जळायचंय, पण जळत असताना माझ्या अंतःकरणामध्ये हर्ष पाहिजे. मी दुःखी अंतःकरणात नाही गेलो पाहिजे. आणि मग तो जळत असतो. काय विशेष आहे दादा, जेवढं सोन्यासारखं शरीर, पण महाराज याला किती जपा, एक दिवस याची राख होणार आहे. किती जपा, किती मोठी गाडी घ्या, किती मोठा बंगला बांधा, किती मोठे पावडर लावा, किती मोठे फेशियल करा, किती चांगले हेअरस्टाईल करा, पण एक ना एक दिवस क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. पवन चले उड़ जाना रे पगले. दादा किती मोठं करावं. कबीरजी फार सुंदर सांगतात. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. पवन चले उड़ जाना रे पगले. समय चूक पछताना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. किती किती अंग घासान, किती काही करा, एक दिवस माणसाला जळायचंय. कबीरजी पुढे जाऊन सांगतात. हाड़ जले जैसे बन की लकड़िया. केस जले जैसे घासा. हाड़ जले जैसे बन की लकड़िया. केस जले जैसे घासा. कंचन जैसी काया जल गई. कंचन जैसी काया जल गई. कोई न आवे पासा. तन मांझता रे माटी में मिल जाना. दादा कबीरजी सांगतात. हाड जले जैसे बन की लकडिया. बनकी म्हणजे वेळूची. वेळू जेव्हा जाळून पहा असा चट 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 जळतो. जसा तो वेळू जळतो तसे माणसाचे हाडं जळतात तिथं. कबीरजी सांगतात. अरे कंचन म्हणजे सोन्यासारखा देह जळून भस्म झाला, पण जळत असताना कोई ना आवे पासा. जवळ बसलेले असतील तर लोक जरा माग माग सरकतात. माग बसा म्हणतात, चटके लागायला लागले. पण जवळ नाही बसत कोणी. काही लोक म्हटले महाराज मी गेल्याच्या नंतर कुणा कुणाला दुःख होणार आहे. 3 दिना तेरी तिरिया रोवे. 13 दिना तेरा भाई. 3 दिवस नातेवाईक रडतात. 3 दिना तेरे तिरिया रोवे. 13 दिना तेरा भाई. 13 दिवस भाऊ रडतो, बहीण रडते. पण पुढे जाऊन विशेष ऐका. जन्म जन्म तेरी माता रोवे. जन्म जन्म तेरी माता रोवे. करके आस पराई. क्या तन मांझता रे माटी में मिल जाना. तन मांझता रे माटी में मिल जाना. महाराज हे सगळं लोक नुसतं म्हणत असतात. साहेब तुमच्यामुळे काहीच होत नाही. साहेब तुमच्यामुळे काहीच होत नाही. पण साहेब नाही आले तर राहत काहीच नाही. माणसं म्हणत असतात. पाहुणे तुम्ही आले तर काहीच होत नाही. तुम्ही जर इथं नाही आले तर काहीच होणार नाही. तो नाही आला तरी त्याचं काहीच राहत नाही. त्याचं नावही कोणी घेत नाही. ही जगाची सत्यता आहे. पण आपल्याला फार मोठा भ्रम झाला. भ्रम मी माझ्यामुळे या 2 गोष्टीचा भ्रम झाला दादा. माती ओढना माती बिछोना. माती का सिरहाना. माणसाला काहीच नाही येत दादा. शेवट जाताना मातीची उशी, मातीचं पांघरून आणि मातीचं आसन. माती ओढना माती बिछोना. माटी का सिरहाना. कहत कबीरा सुन ले रे बंदे.
कहत कबीरा सुन ले रे बंदे ये जग आना जाना। जातन मांग तारे कदम माते में मिल जाना। जातन मांग तारे कदम माते में मिल जाना। एवढा माणूस झळतो दादा, पण तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आपली. आणि मग आधी डाग दिला जातो आणि मग पाणी पाजतात. पाणी 3 चक्रा मारतात पाणी पाजत असताना. किती? 3 चक्रा. पहिली चक्कर सत्वगुणाच्या नावानं, दुसरी चक्कर रजगुणाच्या नावानं, तिसरी चक्कर तमगुणाच्या नावानं. पहिली चक्कर स्थूल देहाची, दुसरी सूक्ष्म देहाची आणि तिसरी कारण देहाची. 3 देह सांगितलेले शास्त्रामध्ये. 3 पाणी पाजलं जातं, त्याला 3 होल पाडल्या जातात. आणि शेवट दादा पायाकडे पाठ आणि समोर मुंडकं, समोर चेहरा आणि ती घागर आहे ना, ती घागर फोडल्या जाते. तुकोबावे सांगतात घागर फोडली की कोंब मारावं लागते. पुरविला घट फोडिला पुरविला घट फोडिला चरणी. पुरविला घट फोडिला चरणी. घट फोडिला चरणी. महावाद्य दोन्ही गोपनारी. महावाक्य दोन्ही गोपनारी. तो घट फोडला जातो. आता तो घट फोडल्यामुळे जीव तिथून निघून जातो. कुठे येतो? ज्या दगडाने होल पाडलं का त्या दगडामध्ये येतो. म्हणून तुम्हाला माहित असेल, ज्या दगडानं होल पाडला तो दगड ज्याने ठेवला त्यालाच माहित असतं. तो दगड ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा आहे. काय विशेष आहे त्या दगडात? पाणीत पाजलं ना, मग त्याला लॉकर कशाला पाहिजे? ते सोनं आहे का? चांदी आहे का? पण याचं कारण असं असतं की त्या दगडाने होल पाडल्याच्या नंतर जो जीव असतो घागरेतला, तो जीव त्या दगडामध्ये येतो. आणि त्या दगडामध्ये त्याला आश्व म्हणतात, काही ठिकाणी वखऱ्या म्हणतात त्याला. त्या आश्मामध्ये त्या दगडात आल्याच्या नंतर तो दगड सांभाळून ठेवला जातो. किती दिवस? 1 दिवस. तिसऱ्या दिवशी रक्षा, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी रक्षा. आणि रक्षेच्या दिवशी राख सावडल्या जाते. आणि राख सावडल्याच्या नंतर तो दगड आणला जातो. तो पांढऱ्याच कपड्यात ठेवला गेला पाहिजे. कारण असं सांगितलं जातं, पांढरं वस्त्र हे शांतीचं प्रतीक आहे. आणि त्या वस्त्रामध्ये जर त्या जीवाचा रहिवास झाला तर त्याची जी धावपळ आहे किंवा त्याची जी अशांतता आहे ती त्याला शांत करते. म्हणून तो पांढरा वस्त्र त्या ठिकाणी वापरल्या जातात. चला मग रक्षेच्या दिवशी राख सावडल्या जाते. आता ते राख सावडल्याच्या नंतर तिथं दूध टाकलं जातं, गोमित्र टाकलं जातं आणि लिंबाचा पाला हे मांगल्याचं प्रतीक आहे. आता काय? आंब्याचा पाला हा मांगल्याचं प्रतीक आहे. इथून जाणं हे वाईट आपल्याला वाटत असेल दादा, पण इथून जाणं ही शास्त्राच्या दृष्टिकोनातून लय चांगली गोष्ट आहे. कारण हा देह सोडल्याच्या नंतर माणूस या सगळ्या चिंतेतून मुक्त होत असतो. याचा अर्थ असा नाही की लगेच जायचं तिकडे येतील पोलीसवाले संस्थेवर, तूच होता का सांगायला, असं नाही. जो नैसर्गिक मृत्यूने जातो त्याचं जाणं, सांगू का तुम्हाला, आयुष्य म्हणजे एक यज्ञ आहे. आणि आयुष्यरूपी यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर जे शरीर जळतं ते पूर्णाहुती असते माणसाच्या यज्ञाची. ती काय असते? पूर्णाहुती असते. पूर्णाहुती म्हणून पहा तुम्ही, अंत्यविधी करत असताना त्याच्यामध्ये 5 प्रकारचं काय टाकलं जातं? हवन सामुग्री टाकल्या जाते. त्याच्यात कापूर टाकला जातो, त्याच्यामध्ये वाटी टाकली जाते, खोबऱ्याची वाटी, त्याच्यामध्ये सुगंधीयुक्त असे चंदन टाकलं जातं. का? कारण तो यज्ञ आणि यज्ञाची पूर्णाहुती. विठाला विठाला ते मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून तिथं काय टाकावं लागतं? म्हणून त्या ठिकाणी आंब्याचा डागळा ठेवला जातो. त्यानंतर गोमित्र टाकलं जातं. गोमित्र हे हिंदू धर्मामध्ये पवित्र सांगितलं जातं आणि ती जागा पवित्र व्हावी म्हणून त्या ठिकाणी गोमित्र, आणि दूधही पवित्र आहे आणि त्या ठिकाणी ते टाकलं जातं. मग तिथून ती रक्षा 5, काही 3 करतात, काही 5 करतात. 5 ठिकाणी करतात, काही ठिकाणी 3 जरी केले तरी 3 देहाच्या नावानं 3 गोण्या
आणि 5 जरी केल्या तरी पंचमहाभूताच्या नावानं 5 गुन्हे अशी त्या रक्षा तीर्थात नेल्या जाते. तीर्थात गेल्याच्या नंतर तो दगडही टाकला जातो आणि रक्षाही टाकल्या जाते. मग आता तीर्थात गेल्याच्या नंतर त्या जीवाची शांतता झालेली नसते म्हणून तो मुक्त नाही होत. मग तो काय करतो, तो जीव तिथून निघतो त्या दगडातून आणि ज्यानं खांद्यात पाणी पाजलेलं आहे त्याच्या काय असतो, तो मस्तकाच्या केसांवर जाऊन राहतो. तिथून 9 दिवसापर्यंत तो तिथे राहतो. 10व्याच्या दिवशी काय असतं, पिंडदान असतं. पिंड पाडल्या जातात 3, एक तीर्थाचं, एक कावळ्याचा आणि एक गाईच्या मुखात द्यावं लागतं. 3 पिंड पाडल्या जातात. त्या पिंडावर मग त्या ठिकाणी अर्धी पूजा होते. बारकाईनं ऐका, अर्धी पूजा होते आणि अर्धी पूजा झाल्याच्या नंतर ब्राह्मण काका सांगतात, तुम्ही काय करा, स्नान करून मुंडन करून या, राहिलेली पूजा नंतर. का माहितीये का, कारण तो जो जीव असतो तो कुठं असतो, केसांवर असतो. जोपर्यंत तो तिथून उठत नाही तोपर्यंत तो पिंडात येत नाही. म्हणून स्नान केलं जातं, केस काढल्या जातात. मग तो जीव केस काढल्याच्या नंतर त्या पिंडात येतो आणि मग पुढची पूजा होते आणि मग ते पिंडदान केलं जातं. आणि मग पिंडदान केल्याच्या नंतर कावळा आहे, कावळा. आता कावळाच का शिवला पाहिजे, दुसरं नाही चालत का काही. याचं शास्त्रामध्ये अशी कथा आहे, कावळ्याला वरदान दिलेलं आहे देवाने की तुला गेलेल्या माणसाच्या इच्छा अपेक्षा कळतील. गेलेला माणूस हा सत्मार्गाला चालला का कुठेतरी त्याचं पतन होतंय हे तुला कळेल. आणि कावळ्याला त्या ठिकाणी वरदान आहे, जर एखाद्या माणसाचा उद्धार झाला असेल, जर एखादी माणूस जर नीतीनं वागेल असेल तर त्याच्या पिंडाला तो स्पर्श केला की त्याचा उद्धार होईल. म्हणून कावळ्याचा स्पर्श, दुसऱ्याचा नाही चालत. मग स्पर्श होतो आणि स्पर्श झाल्याच्या नंतर एखाद्याला होत नाही. मग लोक घरचे मंडळी म्हणत असतात, बाबा तुम्ही चिंता करू नका, तुमच्या मुलीचं लग्न, आमच्या ताईचं लग्न तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने धूमधडाक्यात लावून मग त्याला शांती मिळते. मग पिंडाला कावळा शिवतो. मग कावळा शिवल्याच्या नंतर 10वा उत्तर कार्यापर्यंत आता या 10 दिवसामध्ये रोज एक पिंड घरामध्ये टाकावं लागतो. एका साईडला दूध टाकावं लागतं थोडस 10 दिवसापर्यंत. त्याच्यामध्ये त्या 10 दिवसाच्या पिंडामध्ये त्याला शरीर मिळत असतं. कोणचं, जे 1 वर्षापर्यंत त्याला चालावं लागतं सद्गतीकडे. त्या सद्गतीला चालण्यासाठी त्याला शरीर भेटत असतं. 10व्याच्या दिवशी ते शरीर भेटलं की त्याच्यामध्ये तो जीव जातो आणि उत्तर कार्याच्या दिवशी म्हणजे 13व्याच्या दिवशी पूजा होते. पूजा झाल्याच्या नंतर आपण जे नैवेद्य नेतो 13व्याच्या दिवशी, तो नैवेद्य खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून त्याला रोज चालावं लागतं. त्याच्यासोबत 2 यमाचे दूत असतात आणि त्याला ते वैकुंठापर्यंत नेत असतात, चित्रगुप्ताच्या नगरी यमपुरीपर्यंत नेत असतात. आणि 16 गावं लागतात मध्ये. किती? 16 गावं. आता ते गावं काय आपल्यासारखे नाही, भराडे, फुलंब्री, करमाड, बदनापूर असे गावं नाही. ते इतके भयानक वर्णन केलेले आहे महाराज. गरुड पुराण ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी, फार भयानक. मी इतकं सांगत नाही, माझा वेळ झाला. ते गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. एक गाव तर असं आहे की त्या गावामध्ये नुसतं दारात एखादी तवा फार तापवला, जसा तो लाल तवा होतो त्या पद्धतीचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये त्याला मुक्काम करावा लागतो. असे किती गाव आहे? 16 गाव आहे आणि 28 प्रकारचे नरक आहे. अनेक त्या ठिकाणी त्याला खराब रस्ते लागतात. अहो काही काही रस्ते असे की त्याच्यावर नुसते काटे. बरं ते काटे पण आपले साधे नाहीये, लोखंडाची सुळे दादा त्या रस्त्यावर. आणि त्याच्यावर चाललं की त्याला असंख्य वेदना त्या जीवाला होतात. म्हणून जीवन जगत असताना दादा इतकं चांगलं जीवन जगा की आपल्याला यम किंवा यमाचे दूत नाही आले पाहिजे, देव आला पाहिजे घ्यायला. देव भयान काळे देवी विमान पाठविले, देव आला पाहिजे. 10व्याला आपल्याकडे एक पद्धत आहे पहा. आपण छत्री दान देतो, चप्पल दान देतो, कपडे दान देतो. का देतात माहितीये का तुम्हाला? का देतात? याचं कारण असं आहे, आपण जर ते दान दिलं तर ते त्या ब्राह्मण काकाच्या माध्यमातून किंवा एखाद्या त्या चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातून ते आपल्या गेलेल्या जीवाला मिळत असतं. आता काही लोक शंका घेतील, विज्ञान युग आहे, 2 मिनिटात शंका निरसन करून जाईल. महाराज इथं आपण द्यायचं आणि ते तिथं कसं मिळेल त्यांना?
तुम्हाला या रूम मध्ये जेवायला बसवलं, ताट जर पलीकडच्या रूम मध्ये घेतलं, जमन का जेवण होईल का? मग हे कसं शक्य आहे? विज्ञानवादी माणसं आहे आपण, 2 मिनिटात सांगून देईल. तुम्हाला जर शंका असेल ना कुणाला, जाता जाता मी माझं व्हिजिटिंग कार्ड देतो तुम्हाला, काही नका करू तुम्ही. एक 2,000ची नोट घ्या, लालच आहे ना, हा? जी काय असेल ती 2,000ची नोट घ्या, मला नका देऊ. एक पाकिट घ्या, पाकिटात टाका आणि माझं फक्त त्याच्यावर नाव आणि पत्ता लिहा आणि टाकून द्या पोस्ट ऑफिस मध्ये एक तिकीट लावून. तुम्ही मला दिली नाही पण मिळणार कोणाला? मिळणार कोणाला? मलाच मिळणार ना. याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल, आपले भाऊ आपले वडील आपल्या इथं नाही, ते 50 किलोमीटर लांब आहेत, पण त्यांच्याशी बोलायचं आहे, तेही सोडून द्या. त्यांना पैसे पाठवायचे, लगेच आम्ही मोबाईलचा लॉक उघडला, फोन पे, गुगल पे, पेटीएम वेगवेगळ्या साधनांवर गेलो, लगेच नंबर टाकला, लगेच अकाउंट आलं, लगेच 2,000 5,000 काय टाकायचं ते टाकलं, सेंड केलं आणि काही क्षणात पैसे कुठे गेले. मग जर विज्ञान इतक्या पुढे जाऊ शकतं, मग अध्यात्म जिथं विज्ञानाचा शेवट आहे तिथं आमच्या अध्यात्माचा जन्म आहे. विठाला म्हणून इथं जे काही आपण देतो ते चप्पल का देतो? कारण त्यांना चालायला त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना दादा आपल्याकडे असलेला पैसा सत्कारने जाऊ द्या. जर आपण 10,000 रुपये कमवत असेल तर 1,000 रुपये परमार्थाला गेला पाहिजे. जिथं चांगलं कार्य चालू आहे, जिथं काहीतरी घडतंय समाजाचं, तिथं तो पैसा गेला पाहिजे. तुम्ही जर 1 रुपया दिला असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एक शीत तिथं अन्न आणि होय कोटी कुळाचे उद्धार. एक शीत जर तुम्ही अन्न कुणाला दिलं, एक शीत, तर ते एक शीत तुमच्या कोटी कुळांचा उद्धार करतो. म्हणून दादा दान दिलं पाहिजे. दान दिल्यानं हाताची किंमत ही दान दिल्या नाही. चला पुढे. आणि मग ते 10वा होतो उत्तर कार्य, मग चालायला लागतो. 18 गावं, 28 प्रकारचे नरक, 16 गावं त्या ठिकाणी लागतात आणि मग त्या ठिकाणी तो जातो. आता जात असताना त्याला 1 महिना चालावं लागतं आणि 1 महिन्यातून 1च दिवस त्याला आराम आहे. बारकाईनं लक्षात द्या, 11 महिने 29 दिवसाचं त्याचं चालणं आहे, पण त्याच्यातून त्याला आराम फक्त 10च वेळेस आहे. 29 दिवसाला त्याचा मुक्काम असतो. किती? मग दिवस रात्र त्याला चालावं लागतं. 29 दिवसाला मुक्काम. आणि ज्या दिवशी त्याचा मुक्काम असतो त्या दिवशी आपण काय घालतो? त्याचा महिना घालतो ना आपण. ते त्याच्यासाठी आपण घातलेला महिना. आता बारकाईनं सांगेल, बरेचसे लोक काय करतात, महिना घालतात आणि ते पितराचा ताट कोणाला देतात? गाईच्या मुखात देतो. सांगू का तुम्हाला, जर 11 महिन्यातून 11 महिन्याच्या पितरामधून जर 2दा तुम्ही ते ताट दिलं तर ते गाय आहे, ती पितराची अडचण. पण होता होईल ते अन्न पितरांच्या, ते अन्न जो पितर म्हणून आलेला आहे त्याच्या मुखामध्ये गेलं पाहिजे. कारण जोपर्यंत तो खात नाही तोपर्यंत त्याला मिळत नाही. गाईच्या मुखात देऊन काहीच फायदा नाही. म्हणून आपण महिना घालतो, महिन्याला ते अन्न त्याला मिळत असतं आणि त्याच अन्नावर तो चालत असतो. असं 11 महिने 29 दिवस चालले की मग आजचा दिवस, त्याला काय म्हणतात? वर्ष श्राद्ध. 16 संस्कार सांगितलेले दादा. 16 संस्कारामध्ये 16वा संस्कार म्हणजे अंत्यविधी आणि त्याचे उपसंस्कार सांगितलेला आहे. आणि त्या उपसंस्काराचा शेवटचा विधी म्हणजे वर्ष श्राद्ध. विठाला आणि म्हणून या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मग हे कीर्तन कशासाठी? मग याचं कारण असं आहे दादा, जर आपले पूर्वज गेले असतील, त्यांच्या काही आशा अपेक्षा राहिल्या असतील तर मग तो जीव मुक्त होत नाही. तो जीव मुक्त नाही होत. मग त्याला मुक्त होण्यासाठी काय लागतं? तर असं आहे दादा, ज्या ज्या ठिकाणी हरिनाम घेतलं जातं त्या ठिकाणी माणसाला शांतता वाटते. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून, देणगीच्या माध्यमातून जे काही पुण्य निर्माण होतं ते पुण्य आपण त्या व्यक्तीच्या नावानं समर्पित केलं, संकल्प सोडला की हे सगळं पुण्य त्या व्यक्तीला मिळतं आणि त्याला वैकुंठात जागा मिळते. म्हणून हा सगळा खटाटो. विठाला आणि म्हणून दादा हे वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. म्हणून फार फार धन्यवाद देईल
या शेती परिवाराला आपण एवढ्या धावपळीच्या काळातही हा कार्यक्रम केला म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी धन्यवाद देईल. विठोबा रखुमाई, 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 हे फार मोठं महत्व आहे दादा की आपण आपल्या आईवडिलांची स्मृती ही आयुष्यभर तेवत ठेवतो म्हणून फार फार धन्यवाद देईल आणि या ठिकाणी माझी सेवा मी आटोपती घेईल. तुकोबाराय सुद्धा याच गोष्टीचं वर्णन या भंगामध्ये करतात. न लगे मरावे आयसा ठाव दिला देवी. मला मरावं लागणार नाही. आता याचा अर्थ असा आहे की माझा देह पंचभूताचा देह तर पडणारच आहे पण पंचमहाभूताचा देह पडल्याच्या नंतर सुद्धा उत्तमचे रे कीर्ती माझे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसानं शरीरानं मरावं दादा पण कीर्तीनं अमर राहावं. आणि आमचे आदरणीय काका श्री दिगंबर दादा हे शरीरानं